नमस्कार मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बीचा हा 4 जानेवारी 2026ला झालेला पेपर आहे. त्या पेपरचे आपण विश्लेषण करणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रश्न पहिला बघा, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. ऑप्शन बघा, लोकमान्य टिळक, अच्युतराव कोलटकर, शिवरामपंत परांजपे, पृथ्वीगीर हरिगीर. आन्सर येईल शिवरामपंत परांजपे. बघा, यांनी काळ या वृत्तपत्रामधून मुझफ्फर बॉम्ब खटल्याच्या संदर्भात सरकारवर टीका करणारे जहाल लेख लिहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला गेला. ओके, बघा, काळ ह्या वृत्तपत्राचे संपादक शिवरामपंत परांजपे होते. प्रश्न दुसरा बघा, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? अ. नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. बी. देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची ही संस्था स्थापन केली. सी. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. डी. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी श्री विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. आन्सर येईल ए, बी, डी. बघा, या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले हे विधान चूक आहे. इथे नाशिक येथे नसून पंढरपूर येथे स्थापन केलेले होते. त्यानंतर बघा, प्रश्न 3, राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अ. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. बी. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. सी. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. डी. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. आन्सर येईल 4. ए, बी, सी, डी सर्व विधाने बरोबर आहेत. बघा, शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात 1917मध्ये पुनर्विवाहाचा कायदा केला. बरोबर, 1917 पुनर्विवाह कायदा. त्यानंतर आरक्षणाचे धोरण त्यांनी 1902 मध्ये चालू केले. ओके. प्रश्न 4, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटेक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? ऑप्शन बघा, बी. टी. रणदिवे, सरोजिनी नायडू, सी. आर. दास, जवाहरलाल नेहरू. आन्सर येईल ए, म्हणजेच बी. टी. रणदिवे. बघा, याची स्थापना आयटेकची 1920 मध्ये झालेली होती. ओके. बघा, आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. त्यानंतर प्रश्न 5, जोड्या लावा. बघा, मुकुंदराव पाटील, दीनमित्र, वा. रा. कोठारी, जागरूक आणि भगवंत पाडेकर, जागृती आणि श्रीपतराव शिंदे, विजयी मराठा. त्यानंतर बघा, प्रश्न 6, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? आन्सर येईल रुद्दुद्दीन तय्यबजी. बघा, जर प्रश्न विचारला गेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण होते, तर हेमचंद्र बॅनर्जी, किंवा पहिले इंग्रज
अध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज यूल. ओके. त्यानंतर बघा 7 अचूक जोड्या लावा. बघा भारतीय सुशासनाचा कायदा 1858, भारतीय परिषद कौन्सिल 1909, भारत सरकारचा कायदा 1919, भारत सरकारचा कायदा 1935. तर आन्सर येईल 3. बघा भारतीय सुशासनाचा कायदा 1858 म्हणजेच भारत मंत्री पदाची निर्मिती. त्यानंतर भारतीय परिषद कायदा 1909, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, भारत सरकारचा कायदा 1919, प्रांतात द्विदल शासन पद्धती आणि भारत सरकारचा कायदा 1935, केंद्रात द्विदल शासन पद्धती. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावता येतील. म्हणजे 1919 प्रांतात द्विदल, 1935 केंद्रात द्विदल त्यानंतर प्रश्न 8 बघा. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीट उत्पादक शेतकऱ्यांना मडेवाले विरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? ए. उपक्रमशीलता व सहकार्य, संघटना व शिस्त, मडेवाल्यात पडलेले फूट, हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. आन्सर येईल ए, बी, डी म्हणजेच 2. बघा उपक्रमशीलता व सहकार्य, संघटना व शिस्त आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. तर मडेवाल्यातील पडलेले फूट हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न 9 जोड्या लावा. मोपल्याचे बंड, कोलांचा उठाव, संताडांचा उठाव, भिल्लांचा उठाव. आन्सर येईल 1. ए. मोपल्यांचा उठाव केरळ, कोलांचा उठाव बिहार, संताडांचा उठाव बंगाल आणि भिल्लांचा उठाव खानदेश. प्रश्न 10 बघा. टिंबटिंब या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. ऑप्शन बघा. सर अँड्रू फ्रेझर, 2 जॉन नॉटबोअर, 3 रिचर्ड मायन आणि 4 चार्ल्स फोर्जेट. आन्सर येईल 4 चार्ल्स फोर्जेट. बघा 1857च्या उठावादरम्यान मुंबई पोलीस कमिशनर चार्ल्स फोर्जेट याने उठावाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आझाद मैदानावर वधस्तंभ उभारला होता. बघा जर प्रश्न विचारला गेला 1857 मध्ये मुंबईत कोणाला तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर आन्सर येईल मंगल गाडिया आणि सय्यद हुसेन. सय्यद हुसेन. ओके. त्यानंतर प्रश्न 11 खालील विधानांचा विचार करा. ए. रायरेश्वर पासून सिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात. बी. सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. सी. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. डी. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आन्सर येईल 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. बघा शंभू महादेव डोंगररांग सातारा जिल्ह्यात पसरलेली आहे आणि त्यानंतर सातपुडा ही उत्तर सीमेवरील रांग नर्मदा आणि तापीला वेगळी करते आणि हरिश्चंद्र बालाघाट ही गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यांना विभागते. तर सातमाळा अजिंठा ही तापी आणि गोदावरी खोऱ्यामध्ये
स्थित आहे. त्यानंतर प्रश्न 12, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? ऑप्शन बघा, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. आन्सर येईल आपलं 2, मुंबई शहर आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. बघा, 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहरमध्ये 7.57%, तर सिंधुदुर्गमध्ये -2.21% आणि रत्नागिरीमध्ये -4.82%. त्यानंतर बघा प्रश्न 13, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजांचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? ऑप्शन बघा, भंडारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर. आन्सर येईल 3, गडचिरोली. बघा, यामध्ये महाराष्ट्रात जर प्रश्न विचारला गेला, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे लोह खनिज प्रामुख्याने आढळते, तर जास्त हेमेटाइट. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 14, जोड्या जुळवा. बघा, स्तंभ ए कोपेन हवामान आणि स्तंभ बी हवामान प्रकार. आन्सर येईल 1. बघा, CWG म्हणजेच मेसोथर्मल आणि BWHW उष्ण वाळवंट आणि DFC थंड आणि आर्द्र हिवाळा आणि AMW उष्ण कटिबंधीय मोसमी. त्यानंतर बघा, कोपेन हवामानानुसार कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर कोकण किनारपट्टीवर AMW म्हणजेच उष्ण कटिबंधीय मान्सून. ओके. त्यानंतर प्रश्न 15, खालील विधाने विचारात घ्या. ए, चिनाब नदी जोजिला खिंडीजवळ उगम पावते. बी, रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे. सी, सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? आन्सर येईल 3, बी आणि सी. बघा, रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे, बरोबर आहे. आणि सी, सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे, हे पण बरोबर आहे. तर चिनाब नदी जोजिला खिंडीजवळ नाही, तर बारलाचा ला खिंडीजवळ उगम पावते. बारालाचा ला या खिंडीजवळ चिनाब नदी उगम पावते. त्यानंतर बघा प्रश्न 16, खालीलपैकी कोणते विधान महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? ए, महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. बी, राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. सी, नेतृत्व मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. डी, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. आन्सर येईल 4, ए, सी, डी. बघा,
हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. त्यानंतर बी बघा, बी रॉंग येईल. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. तर वनस्पतीवर पर्जन्य अवलंबून नसून पर्जन्यावर वनस्पतीचे वितरण अवलंबून असते. हे विधान चूक आहे. ओके. आणि सी बघा, नेतृत्व मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. हे बरोबर आहे. आणि डी, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. हे विधान पण बरोबर आहे. प्रश्न 17. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? ए. कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे. बी. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. सी. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. डी. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत. आन्सर येईल 3 A, C, D. तर बी हे विधान बरोबर आहे आणि बाकी A, C, D हे विधान चुकीचे आहे. तर बघा, कामठी कोळसा क्षेत्र आहे आम नदीच्या खोऱ्यात आहे. हे विधान चुकीचं आहे. यामध्ये बघा, कामठी हे कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. इथं आपल्याला आम नदी दिलेली आहे. आणि उमरेड हे आम नदीच्या खोऱ्यात आहे, म्हणजे उलट सुलट दिलेले आहे. तसेच बघा, महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत. तर इथे पण त्यांनी अदलाबदल केलेली आहे. तर इथं कॅनडा हवं होतं आणि इथं ब्रिटन हवं होतं. ओके. या पद्धतीने बघा, सहकार्य करणाऱ्या देशांची अदलाबदल केलेली आहे. त्यानंतर बघा, प्रश्न 18. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? ए. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. बी. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे. सी. गुंतवणूक कमी उत्पादन खर्चात वाढ करणे. आन्सर येईल 2 A आणि बी. बघा, भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे हे विधान बरोबर आहे. आणि बी. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे. तर सी चुकीचे आहे. बघा, गुंतवणूक कमी व उत्पादन खर्चात वाढ करणे हे विधान चूक आहे. कारण उत्पादन खर्चात वाढ म्हटले म्हणजे उद्देश नेहमी खर्च कमी करणे असतो. तर इथे आपल्याला उत्पादन खर्चात वाढ दिलेले आहे, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर प्रश्न 19. खालील विधाने पहा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. बी. फुले यशोदा गावाचे वाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. सी. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. आन्सर येईल 2. विधान ए आणि सी बरोबर आहेत आणि बी हे चूक आहे. बघा, फुले यशोदा गावाचे वाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. हे चूक आहे. फुले यशोदा गावाचे वाहन नसून ते ज्वारीचे वाहन आहे. तर इथं आपल्याला गुगली टाकलेली त्यांनी. फुले यशोदा हे ज्वारीचे वाहन आहे. त्यानंतर बघा 20. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ए. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. बी. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे.
सी. मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. पर्यायी उत्तरे बघा. आन्सर येईल विधान बी आणि सी म्हणजेच 4. आपलं बी खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे हे बरोबर आहे. आणि त्यानंतर सी. मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे हे बरोबर आहे. आणि वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत हे विधान चूक आहे. कारण वैतरणा आणि तानसा या स्वतंत्र नद्या असून त्या कोकणातील उत्तरेकडे नद्या आहेत, पालघर आणि ठाणेमधील. या उपनद्या नाहीत तर या स्वतंत्र नद्या आहेत. त्यानंतर बघा 21. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. बी. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. पर्यायी उत्तरे. आन्सर येईल 3. A आणि B दोन्ही बरोबर आहेत. बघा, अटल इनोव्हेशन मिशन हे नीती आयोगाद्वारे चालवले जाणारे केंद्र सरकारचे प्रमुख मिशन आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे देशात नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यानंतर बघा 22. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? ऑप्शन बघा. पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन. आन्सर येईल 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न 23. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा टिंबटिंब आहे. आन्सर येईल 19%. बघा, मार्च 2024 पर्यंत स्टार्टअप्स मधील महाराष्ट्राचा वाटा 19% इतका आहे. आणि महाराष्ट्र हे देशातील स्टार्टअपच्या बाबतीत आघाडीचे राज्य आहे. तर यावर प्रश्न जर विचारला गेला तर 2023 मध्ये स्टार्टअप इंडिया रँकिंग नुसार बेस्ट परफॉर्मर राज्य कोणते? तर आन्सर येईल गुजरात अँड कर्नाटक. त्यानंतर प्रश्न 24. 19 जुलै 1969 रोजी किती खासगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? आन्सर येईल 4. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बघा, 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केले, ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयाहून अधिक होत्या. बघा, भारतीय बँकिंग क्षेत्राचे राष्ट्रीयकरण 1969 आणि 14 बँका हे लक्षात ठेवा. बघा, त्यानंतर 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर आन्सर येईल 6 बँक. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 25. योग्य जोड्या जुळवा. बघा, बँकिंग नियंत्रण कायदा, बँक राष्ट्रीयकरण, 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि शाखा विस्तार. आन्सर येईल 3. बघा, बँकिंग नियंत्रण कायदा म्हणजे मध्यवर्ती बँकांचे नियमनाचे अधिकार, बँक राष्ट्रीयकरण, सामाजिक उद्देश, आणि सी 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजेच 12 बँक होत्यात, आणि डी शाखा विस्तार तर ठेवींचे अधिक संकलन. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावता येतील. बघा, आपल्याला जर विचारलं गेलं बँकिंग नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर आन्सर येईल 1949. प्रश्न 26. खालील विधाने विचारात घ्या. ए. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. बी. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
आन्सर येईल 3 केवळ ए योग्य. तर भारताची ज्वारी वगळतातून धान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती हे विधान चुकीचे आहे. प्रश्न 27 बघा, जोड्या जोडवा. आपल्याला कलम क्रमांक दिलेले आहेत आणि तरतुदी दिलेल्या आहेत. तर बघा आन्सर येईल 2. बघा कलम क्रमांक 112 वार्षिक वित्तीय माहिती विवरण, बी 151 लेखा अहवाल, सी 267 आकस्मिकता निधी आणि डी 280 वित्त आयोग. या पद्धतीने आपल्याला जोड्या जोडवता येतील. बघा कलम 266 कशाशी संबंधित असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. 266 येईल भारताचा संचित निधी. ओके. त्यानंतर प्रश्न 28 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कडफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टीमध्ये सुरू करण्यात आली. आन्सर येईल जून 2023. बघा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जून 2023 मध्ये अंतर्दृष्टी हा आर्थिक समावेशन डॅशबोर्ड सुरू केला होता. त्याचा मुख्य उद्देश होता बघा आर्थिक समावेशनाची प्रगती मोजणे आणि त्यावर देखरेख ठेवणे. प्रश्न 29 राजकोषीय तूट म्हणजे विधान बघा सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक, बी भांडवली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक, सी महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. पर्यायी उत्तरे. आन्सर येईल फक्त ए. बघा राजकोषीय तूट म्हणजे सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. बघा आपल्याला जर प्रश्न तयार करण्यात आला महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरकाला काय म्हणतात तर आन्सर येईल महसुली तूट. महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. त्यानंतर बघा प्रश्न 30 खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. ए विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते, बी रेपो दर, सी पत अधिकृतता योजना, डी खुल्या बाजारातील खरेदी विक्री. आन्सर येईल बी आणि डी म्हणजेच 3 रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 31 खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहेत. बघा ए जमा उपार्जित तत्व, बी भौतिकतेचे तत्व, सी आर्थिक घटक तत्व, डी मौद्रिक एकक तत्व. आन्सर येईल वरील सर्व. त्यानंतर प्रश्न 32 छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे टिंबटिंब वाढू शकते. आन्सर येईल 3 चलन वाढ. बघा नवीन चलन छापून तूट भरून काढण्याला तुटीचे अर्थकारण म्हणतात. यामुळे बाजारात पैशाचा पुरवठा वाढतो आणि परिणामी चलनवाढ होते. त्यानंतर बघा प्रश्न 33 खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वाची आहेत.
ए. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. बी. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावे. पर्यायी उत्तरे बघा. आन्सर येईल ए आणि बी दोन्ही, म्हणजेच 3. बघा, करते क्षमता तत्वानुसार ज्याची कर भरण्याची क्षमता जास्त आहे म्हणजे श्रीमंत लोक, त्याने जास्त कर भरावा आणि ज्याची क्षमता कमी आहे म्हणजे असे गरीब लोक, त्यांना सूट द्यावी. हे पुरोगामी कराचे उदाहरण आहे. ओके. प्रश्न 34 बघा. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन बघा. डॉक्टर अरविंद पनगरिया, डॉक्टर CR रंगराजन, 3 BK चौधरी, 4 डॉक्टर विजय केळकर. आन्सर येईल डॉक्टर अरविंद पनगरिया. बघा, विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर CR रंगराजन हे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. बघा, जर आपल्याला प्रश्न तयार झाला तर 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? तर आन्सर येईल ऋत्विक रंजनम पांडे. ओके. आणि वित्त आयोग कलम 280 नुसार. ओके. त्यानंतर प्रश्न 35. खालील विधाने विचारात घ्या. ए. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. बी. श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? आन्सर येईल 3 दोन्ही. ए आणि बी योग्य आहेत. बघा, रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये R.V. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी समिती नेमली होती. बघा, यामध्ये किसान क्रेडिट कार्ड ची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर आन्सर येईल R.V. गुप्ता समिती. ओके. त्यानंतर प्रश्न 36. 2024-25च्या आर्थिक वर्षात टिंबटिंब सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. आन्सर येईल 3 6.5%. बघा, आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा GDP वृद्धी दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर बघा, टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. आन्सर येईल 1 भारत व फ्रान्स. बघा, पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025चे आयोजन भारत आणि फ्रान्स यांच्या सह अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सुरक्षा आणि नैतिकतेवर चर्चा करण्यासाठी हा एक महत्त्वाचा जागतिक उपक्रम होता. बघा, पहिली जागतिक AI सुरक्षा शिखर परिषद 2023 मध्ये कोठे भरली होती? तर आन्सर येईल ब्लेस्ले पार्क, युनायटेड किंगडम. 2023ची शिखर परिषद. ओके. ब्लेस्ले पार्क, युनायटेड किंगडम मध्ये.
त्यानंतर प्रश्न 38, 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कुठे बांधत आहे? आन्सर येईल 1. यार्लुंग झांगंबू म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीत तिबेटमध्ये. बघा, हे ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण आहे आणि ज्याची क्षमता 3 गॉर्जेस डॅमपेक्षा तिप्पट असेल. म्हणजे यांगत्से नदीवर जे धरण आहे गॉर्जेस धरण याच्यापेक्षा 3 पट जास्त असेल. त्यानंतर बघा प्रश्न 39, जोड्या लावा. हे प्रशिक्षक आणि क्रीडा प्रकार दिलेला आहे आपल्याला. तर आन्सर येईल आपलं 1. यामध्ये बघा सुभाष राणा पॅरा नेमबाजी, दीपाली देशपांडे नेमबाजी आणि संदीप सागवान हॉकी आणि एस मुरलीधरन बॅडमिंटन. बघा, द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. बघा, या द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात 1985 पासून सुरुवात झाली. ओके. प्रश्न 40 बघा, भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने मधील झाकरी येथील त्याच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. तर आन्सर येईल हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशातील झाकरी येथील नतपा झाकरी हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पापैकी एक आहे. त्यानंतर प्रश्न 41, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दरपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे? आन्सर येईल 3. SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. तर सध्या SBIचे अध्यक्ष कोण आहेत? CS शेट्टी. त्यानंतर प्रश्न 42, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? आन्सर येईल 1. नीरज चोप्रा. बघा, मे 2025 मध्ये प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा यांची ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली. याच्यापूर्वी ऋतिक रोशन आणि विराट कोहली हे या ब्रँडशी जोडलेले होते. त्यानंतर बघा 43, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये टिंबडिंब यांची त्यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. आन्सर येईल निखिल रविशंकर. बघा, अरविंद कृष्ण आहे IBMचे होते अध्यक्ष आणि अरविंद श्रीनिवास परप्लेक्झिटी AI आणि संजय मल्होत्रा हे मायक्रॉनचे होते. ओके. त्यानंतर प्रश्न 44, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. B. जागतिक संगीत दिन 2025 ची थीम ही हिलिंग थ्रू हार्मनी आहे.
ॲन्सर येईल फक्त बी म्हणजेच 2. बघा, जागतिक संगीत दिन 2025 ची थीम हिलिंग 3 हार्मनी आहे. हे योग्य कथन आहे, तर ए हे चूक आहे. बघा, जागतिक संगीत दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा होतो, तर इथे आपल्याला 9 सप्टेंबर दिलेलं आहे. 21 जून. बघा, प्रश्न 45. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे? ॲन्सर येईल 1 उर्जित पटेल. बघा, रघुराम राजन हे पूर्वी IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ होते आणि शक्तिकांत दास हे आपले RBI चे माजी अध्यक्ष होते आणि संजय मल्होत्रा आताचे RBI चे अध्यक्ष आहेत. बघा, IMF चे सध्याच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणजे MD कोण आहेत? तर ॲन्सर येईल क्रिस्टॅलिना जॉर्जिएव्हा. जॉर्जिएव्हा. त्यानंतर बघा, प्रश्न 46 जोड्या लावा. आपल्याला ए मध्ये ग्रंथ आणि काव्य दिलेले आहे आणि बी मध्ये लेखक कवी दिलेले आहेत. तर ॲन्सर येईल 4. यामध्ये बघा, गर्ल्स हॉस्टेल, मनदीप ओलाक, फिर उगना, पार्वती तिरके, अंग असुर, अमर पुंगर बोरो आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकम द बुद्ध. अद्वैत कोठारे. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावता येतील. प्रश्न 47 बघा, खालीलपैकी कोणी 2025 च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? ॲन्सर येईल सुहानी शहा. बघा, प्रसिद्ध भारतीय जादूगार आणि मेंटलिस्ट सुहानी शहा यांनी 2025 च्या जागतिक जादू चॅम्पियनशिप मध्ये हा बहुमान मिळवला आहे. त्या भारतातील सर्वात यशस्वी महिला जादूगारांपैकी एक आहेत. त्यानंतर प्रश्न 48. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. ए. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. बी. युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा बढेगा युवा ही होती. ॲन्सर येईल फक्त ए. 1. तर युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा बढेगा युवा ही चुकीची आहे. तर 2025 या शिखर परिषदेची थीम कोणती होती ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर प्रश्न 49. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॅम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे? ॲन्सर येईल श्री मनोहर लाल. बघा, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री मनोहर लाल खट्टर यांनी सप्टेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे वीज क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले. त्यानंतर प्रश्न 50. खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. अ. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. बी. पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. सी. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे.
ॲन्सर येईल 2 ए आणि बी. बघा, श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे, तर हे वाक्य चुकीचं आहे. हा पहलगाम हा अमरनाथ यात्रेचा मुख्य ट्रान्झिट कॅम्प आहे, वैष्णोदेवीचा नाही. अमरनाथ यात्रा. त्यानंतर बघा पुढे प्रश्न 51. भारतीय संविधानातील कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ए. सभासदत्वाची अपात्रता. बी. पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या. सी. पंचायतीची रचना. डी. पंचायतीचा कालावधी. ॲन्सर येईल 2 फक्त बी, म्हणजेच पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या हे कलम 243 जी मध्ये दिलेले आहे. बघा, सभासदाची अपात्रता कलम 243 एक नुसार आणि पंचायतीची रचना 243 सी नुसार आणि पंचायतीचा कालावधी 243 ई नुसार. तर 243 जी ही पंचायतीची सत्ता आणि अधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 52. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. बी. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. सी. बीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. आन्सर येईल 4 ए बी सी. बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा, महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल, हे पण बरोबर आहे. आणि सी. बीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत, ऑगस्ट 2025, हे पण बरोबर आहे. आता 2026ला महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे आहेत. ओके, बीरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर मिलिंद साठे हे महाधिवक्ता झालेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 53. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? 1. वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. 2. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 3. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे. 4. देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे. आन्सर येईल 3. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे. प्रश्न 54 बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिले आहेत? आन्सर येईल वसंतराव नाईक. बघा, वसंतराव नाईक जवळपास 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. बघा, त्यांनी 1963 ते 1975 या काळात पद भूषवले. बघा, जर यावर विचारला प्रश्न तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर आन्सर येईल यशवंतराव चव्हाण. त्यानंतर बघा प्रश्न 55. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? 1. भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया. 2. सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये आणि कायदे विधेयके इत्यादीसाठी वापरण्याची भाषा. 3. प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकण्याच्या सुविधा.
4. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. आन्सर येईल 1. भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया. बघा, सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये आणि कायदे विधेयके इत्यादीसाठी वापरण्याची भाषा कलम 348 मध्ये आहे. त्यानंतर मातृभाषेत शिक्षण कलम 350A मध्ये आहे. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश कलम 351 मध्ये आहे. प्रश्न 56 बघा, जोड्या जुळवा. यादी दिली आपल्याला भारतीय संविधानातील बाब आणि यादी 2 ज्या देशाकडून घेण्यात आलेले ते देश. बघा, राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, मूलभूत हक्क, संघराज्य संबंधामध्ये समवर्ती यादी, भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार. तर बघा, आपल्याला समवर्ती यादी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. तर सीचं 1 यायला पाहिजे. सीचं 1 2 ठिकाणी आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आपण USA कडून घेतलेली आहे. तर एचं 5 यायला पाहिजे. तर आन्सर येईल आपलं 1. यामध्ये बघा, राज्य धोरणाची निर्देशक तत्वे USA, मूलभूत हक्क आपण UK कडून घेतलेली आहेत. समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. आणि संघराज्य अधिकार हे आपण कॅनडाकडून घेतलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा, प्रश्न 57. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? 1. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. 2. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. 3. पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. 4. संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करेल. आन्सर येईल 2. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार या कलम 8 मध्ये दिलेले आहेत. बघा, पाकिस्तानातून स्थलांतरित झाले किंवा काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्व अधिकार हे कलम आपल्याला 6 मध्ये दिसेल. आणि संसदेचे नियमन म्हणजे नागरिकत्व कलम 11 मध्ये आणि नागरिकत्व कलम आपल्याला माहिती आहे कलम 5 ते 11 मध्ये आहे सर्व. त्यानंतर बघा, प्रश्न 58. उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन ओळखा. बघा, ए. भारताचा नागरिक असावा. बी. 45 वर्षे पूर्ण असावी. सी. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. आन्सर येईल 3. फक्त ए आणि सी. बघा, इथं आपल्याला 45 दिलेले आहे. इथं 35 वर्ष पूर्ण असावी. बघा, राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती होण्यासाठी 35 वर्ष वय आवश्यक असते आणि तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा लागतो. बघा, त्यानंतर प्रश्न 59. पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. ए. रॅमसी मूर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत. बी. HRG ग्रीव्हस सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. सी. मुनरो हे पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत.
आन्सर येईल 1 ए आणि बी. बघा हे विधान बरोबर आहे, बी हे विधान बरोबर आहे. मुनरो पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहेत हे विधान विल्यम हार्कोट यांनी केलेलं होतं. विल्यम हार्कोट पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहेत. प्रश्न 60 बघा. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. बघा ए भाग ए कायदेमंडळ असलेली संस्थाने, भाग बी ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत, भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत, भाग डी अंदमान व निकोबार बेटे. आन्सर येईल 2 फक्त सी आणि डी. बघा 1950च्या वर्गीकरणानुसार भाग सी म्हणजेच मुख्य कमिशनरचे प्रांत आणि भाग डी म्हणजे अंदमान व निकोबार हे ह्या 2 जोड्या बरोबर आहेत. सी आणि डी. बघा भाग ए मध्ये राज्यपालाचे प्रांत होते आणि भाग बी मध्ये मोठी संस्थाने होती. तर हे उलट सुलट दिलेलं आहे, हे विधाने लक्षात घ्या. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 61. राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? बघा ए कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील. बी कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील. सी कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल. डी कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. आन्सर येईल फक्त ए. बघा कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील हे चूक आहे. बाकी बी सी डी हे बरोबर आहेत. कलम 158 नसून तर कलम 156 आहे. बघा राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतील हे कलम 156 मध्ये दिलेले आहे, 158 मध्ये नाही. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न 62. खालील जोड्या जुळवा. बघा यादी दिलेली आपल्याला, विषय दिलेले आहेत आणि कलम क्रमांक दिलेले आहेत. ग्रामसभा, राखीव जागा, पंचायतीच्या निवडणुका, सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात कलम. तर बघा आन्सर येईल 1. बघा ग्रामसभा 243 ए, राखीव जागा आरक्षण तरतुदी 243 डी, पंचायतीच्या निवडणुका 243 के आणि सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात 243 एफ. त्यानंतर बघा प्रश्न 63. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहेत? ए कायद्याद्वारे प्रस्तावित केलेले कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. बी एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. सी कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. डी राज्य 6 ते 14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. आन्सर येईल 2 फक्त बी आणि सी. बघा यामध्ये बी आणि सी
हे अनुच्छेद 20 मध्ये दिलेले आहेत. बघा, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही, म्हणजेच डबल जेपर्डी. हे अनुच्छेद 20(2) मध्ये दिलेले आहे. 20(2). तसेच बघा, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. सेल्फ इन्क्रिमिनेशन हे अनुच्छेद 20(3) मध्ये दिलेले आहे. आणि 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आपल्याला 21(a) मध्ये दिसून येते. आणि कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती आपल्याला अनुच्छेद ही कलम 21 संबंधित आहे. ओके, 20 मध्ये फक्त बी आणि सी येतात. त्यानंतर बघा प्रश्न 64. खालीलपैकी कोणते विधान कलम 168 मध्ये समाविष्ट नाही? बघा, ए, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बी, जिथे राज्यांच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. सी, जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल. डी, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. आन्सर येईल 2D. बघा, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. हे 168 मध्ये नसून कलम 170 मध्ये आहे. ओके, म्हणजे 168 मध्ये बघा ए, बी आणि सी, डी येणार नाही, ते कलम 170 मध्ये येईल. बघा, राज्य कायदे मंडळ आपल्याला माहिती आहे कलम 168 ते 212 पर्यंत आहे. त्यानंतर बघा प्रश्न 65. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत? आन्सर येईल कलम 51(a) भाग 4(a). बघा, ही 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये जोडली गेली. ओके, त्यानंतर बघा प्रश्न 66. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. श किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. बी, श किरणाची तरंगलांबी खूप कमी असते. सी, श किरणाच्या वर ऋण भार असतो. डी, श किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. आन्सर येईल 1. बघा, श किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बी, श किरणाची तरंग लांबी खूप कमी असते, हे पण बरोबर आहे. सॉरी. आणि सी, श किरणाचा वर ऋण भार असतो, हे चूक येईल. प्रभार रहित असतात. त्यावर कुठलाही भार नसतो. त्यानंतर बघा डी, श किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात, हे विधान पण चूक आहे. बघा,
क्ष किरण हे प्रभारहित असल्यामुळे क्ष किरण विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्राद्वारे विचलित होत नाही. प्रश्न 67 बघा, जोड्या जुळवा. बघा, ए साईडला आपल्याला अल्फा कण बीटा कण किरणोत्सर्गाचे एकक गॅमा किरण दिलेले आहेत आणि बी साईडला क्युरी इलेक्ट्रॉन, हेलियम अणू आणि उच्च ऊर्जेचे प्रोटॉन दिलेले आहेत. यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या. आन्सर येईल 4. बघा, अल्फा कण, हेलियम अणू, बीटा कण, इलेक्ट्रॉन आणि किरणोत्सर्गाचे एकक क्युरी आणि गॅमा किरण, उच्च ऊर्जेचे प्रोटॉन. 68. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे डॅश डॅश. बघा, एक पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. 2. एकक वस्तुमानाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. 3. पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. 4. वरीलपैकी काही नाही. आन्सर येईल 3. पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. बघा, अप्रकट विलयन उष्मा म्हणजे स्थिर तापमानाला पदार्थाच्या एकक वस्तुमानाचे घन अवस्थेतून द्रव अवस्थेत रूपांतर करण्यासाठी लागणारी उष्णताच म्हणजे अप्रकट विलयन उष्मा होय. प्रश्न 69. पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत त्यांचा खालील पैकी कोणता क्रम बरोबर आहे? आन्सर येईल तपांबर. तपांबर, स्थितांबर, मध्यंबर आणि उष्णांबर. बघा, आपल्याला ओझोनचा थर मुख्यतः आपल्याला इथे स्थितांबर मध्ये आढळतो. आणि प्रश्न जर विचारला गेला विमाने कोणत्या थरातून प्रवास करतात तर आन्सर येईल स्थितांबर. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 70. ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? आन्सर येईल 1. बॉक्साईट. बघा, बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे मुख्य आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे खनिज मानले जाते. बघा, हे मॅलाकाईट तांब्याचे खनिज आहे. गॅलिना हे सिसे आणि डोलोमाइट हे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे खनिज आहे. कॅल्शियम. ओके. त्यानंतर बघा, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे? आन्सर येईल 12. बघा, निसर्गात कार्बनचे 3 समस्थानिके आढळतात. एक 12, एक 13 आणि C14. आणि C12 हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणजेच 98.9% C12. ओके.
त्यानंतर प्रश्न 72 बघा, डेंटॉलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? आन्सर येईल मॉलुस्का. बघा बाकी ॲनालिडा आपल्याला माहिती आहे, हा ॲनालिडा वलयी प्राणी, आर्थ्रोपोडा, संधिपाद आणि इकायनोडर्माटा म्हणजेच कंटक चर्मी. आणि डेंटॉलियम हा मॉलुस्का संघातील स्कॅपोपोडा. स्कॅपोपोडा या वर्गात येतो. त्यानंतर प्रश्न 73, कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणावर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना टिंबटिंब म्हणतात. आन्सर येईल बार्बेल. बघा हे सर्व दाताचे प्रकार दिलेले आहेत आणि हे मिशांसारखे असतात. ओके. त्यानंतर बघा 74, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गटात आग्नाथाशी संबंधित आहे? आन्सर येईल पेट्रोमोझॉन लॅम्प्रे. बघा पेट्रोमोझॉन हा जबडा नसलेला पृष्ठवंशी प्राण्यांच्या आग्नाथा या गटात मोडतो. हे सर्वात जुने आदिम पृष्ठवंशी मानले जातात. बघा स्कॉलिडॉन हा डॉगफिश जबडा असलेल्या माशांच्या गटात येतो. आणि रॅट्स म्हणजे काळा मंदिर हा सस्तन प्राणी. त्यानंतर बघा 75, वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा. बघा वनस्पती गट दिलेले आपल्याला आणि उदाहरण दिलेले आहे. आन्सर येईल 3. बघा शेवटचं उदाहरण क्लायमोडोमोनास. त्यानंतर ब्रायोफाटा, फ्युनारिया आणि टेरिडोफायटा, लायकोपोडियम आणि जिम्नोस्पर्म सायकस. या पद्धतीने आपल्याला जोड्या जुळवता येतील. त्यानंतर बघा प्रश्न 76, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? आन्सर येईल 3 नेक्रोटिक स्पॉट्स. बघा फॉस्फरसच्या कमतरतेमुळे झाडाची वाढ मंदावते आणि पानावर मृत ऊतींचे गडद टिपके दिसू लागतात. त्यास आपण नेक्रोटिक स्पॉट्स असे म्हणतो. बघा फ्लोरोसिस म्हणजे पाने पिवळी पडतात. जे प्रामुख्याने मॅग्नेशियम किंवा लोहाच्या कमतरतेमुळे होते. आणि विल्टिंग म्हणजे कोमजणे म्हणजे पाण्याचा अभाव. तर लिप कर्लिंग हा विषाणूजन्य आजार आहे किंवा तो इतर खनिजांच्या कमतरतेमुळे होतो.
त्यानंतर बघा प्रश्न 77. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजांची आवश्यकता असते? आन्सर येईल 4 बोरॉन. त्यानंतर बघा प्रश्न 78. टिंबडिंब या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास गोठण्यास मदत होते. आन्सर येईल 1 के. बघा विटॅमिन के हे रक्तातील गोठण्याच्या प्रक्रियेसाठी म्हणजेच ब्लड क्लोटिंग आवश्यक असणाऱ्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेचे असते. सी हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी. डी हाडे मजबूती. आणि ई पुनरुत्पादनासाठी. आणि के रक्त गोठण्यासाठी. त्यानंतर बघा 79. एबीओ रक्तगटाचा शोध टिंबडिंब यांनी लावला. आन्सर येईल कार्ल लँडस्टेनर. बघा कार्ल लँडस्टेनर यांनी 1901 मध्ये मानवी रक्तातील ए, बी आणि ओ या 3 प्रमुख गटाचा शोध लावला. त्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार दिला गेला. ओके. त्यानंतर ए बी रक्तगटाचा शोध बघा. हा डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. डिकास्टेलो अँड स्टर्ली. त्यानंतर बघा प्रश्न 80. बघा जागतिक मधुमेह दिन टिंबडिंब या दिवशी साजरा केला जातो. आन्सर येईल 14 नोव्हेंबर. बघा 14 नोव्हेंबर रोजी फ्रेडरिक बेंटिंग म्हणजे इन्सुलिनचा ज्यांनी शोध लावलेला होता यांच्या वाढदिवसानिमित्त हा जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. त्यानंतर बघा 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. त्यानंतर 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिन. त्यानंतर बघा गणिताचे प्रश्न.